नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे दत्तावतार आहे. त्यांना श्रद्धेने केलेला अभिषेक भक्ताच्या मनाला शांतता देते, सकारात्मक ऊर्जा आणि ईश्वर भक्तीची अनुभूती देतो. बघा, स्वामींना अभिषेक हा तुम्ही रोज घालू शकता, पण रोजच्या धावपळीमधून तुम्हाला जर अभिषेक घालणं जमत नसेल तर तुम्ही दर गुरुवारी अभिषेक घाला. बघा, अभिषेक घालण्यासाठी आपल्याला पंचामृत लागते, शुद्ध पाणी लागणार आहे, ताम्हण आणि तांब्या घ्यावा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ताम्हणामध्ये स्वामी समर्थांची अशा प्रकारे मूर्ती ठेवून घ्यायची आहे. आपल्याकडे जर फुलं असेल तर ती फुले स्वामी समर्थांच्या मूर्तीवर वाहावीत. त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. अभिषेक करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळची वेळ. विशेष करून आपण जेव्हा देवपूजा करतो सकाळी, त्या वेळेमध्ये आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक हा तुम्ही दर गुरुवारी घालू शकता, गुरुपौर्णिमेला घाला, दत्त जयंतीला घाला, स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी घाला. त्यानंतर आपला वाढदिवस जेव्हा असतो त्या दिवशी तुम्ही हा अभिषेक घाला. आपण कुठलं नवीन कार्य जर सुरू करणार असेल तर त्या दिवशी अभिषेक घाला. त्याचबरोबर जर आपल्याला रोज अभिषेक घालणं शक्य असेल तर तुम्ही रोज देखील अभिषेक घालू शकता. जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढी सेवा आपण स्वामी समर्थांची केलेली आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी फलदायी ठरते. बघा, स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम स्नान करून घ्यायचे आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे, पूजेचे स्थान हे स्वच्छ ठेवायचे आहे, स्वामींची मूर्ती किंवा पादुका स्वच्छ असण्यावर ठेवायची आहे आणि दिवा आणि अगरबत्ती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लावून घ्यायची आहे. त्यानंतर स्वामी समर्थ या नामाचा जप सुरू करायचा आहे. आपण अभिषेक घालण्यापूर्वी एक माळ स्वामी समर्थ नामाची जप करायचा आहे. त्यानंतर स्वामी समर्थांची जी आपण ताम्हणामध्ये मूर्ती ठेवलेली आहे त्यावर स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. स्वच्छ पाण्याने अभिषेक घालत असताना देखील आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र आपल्याला पूर्ण अभिषेक चालू असताना म्हणायचा आहे. शुद्ध पाण्याने अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. जर आपली मूर्ती पंचामृताने खराब होत असेल तर तुम्ही फक्त दुधाने देखील अभिषेक घालू शकता. आपला अभिषेक आपण किती श्रद्धेने घालतो हे महत्त्वाचे आहे. बघा, पंचामृत हे 5 पदार्थांपासून बनलेले असते. दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचा यामध्ये समावेश असतो. त्यानंतर ह्या पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर बघा, परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. हा अभिषेक घालत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र शेवटपर्यंत चालू ठेवायचा आहे. जप चालू ठेवायचा आहे आणि प्रत्येक पाण्याचा व पंचामृताचा थेंब अर्पण करताना हा प्रेमाने अर्पण करायचा आहे. त्यानंतर अभिषेक पूर्ण झाल्यावर स्वच्छ कापडाने मूर्ती अलगद पुसायची आहे आणि चंदन, कुंकू, अक्षदा, फुले वाहून आपल्याला ही मूर्ती देवघरात ठेवायची आहे. देवघरात ठेवल्यावर मूर्तीचे दर्शन घ्यावे. त्यानंतर आपण जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपलं मन हे शांत ठेवायचं आहे. कोणत्याही प्रकारचा दिखावा करायचा नाही. श्रद्धेपेक्षा महागड्या वस्तूंना महत्त्व देऊ नका. पूजा झाल्यानंतर परिसर स्वच्छ करा. आपल्या मनात भाव आणि श्रद्धा ही महत्त्वाची असते. मनापासून घेतलेले श्री स्वामी समर्थ हे नावच सर्वात मोठा अभिषेक आहे. बघा, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या भक्तिरंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.